आभूषण आहे, समजून घ्या. थोडंसं चांगलं जगा, पवित्र जगा. नाही मला थोडं क्वालिफाईड. तोंडाला फडके तर अजिबात बांधू नका. त्या फडक्याचा कधी बुरका होतो सांगता येत नाही. मला एक जण म्हणला, महाराज तुम्ही असं कसं काय बोलू शकता? बोलणार कोणाच्या बापाला भेट नाही महाराज. एक वाक्य मोठं बोलतो, काळीज उघडं ठेवून ऐका. माझ्या बहिणी बसलेल्या ज्यांची लग्न झालेली नाही. अरे काय तुम्हाला काय बघून देत नाही बापू? हा, मायन बाप 2-2, 5-5 वर्ष नुसते फिरतात शोधत. काय बघत नाहीत? घर बघतात, गाडी बघतात, बंगले बघतात, मामा बघतात, चुलते बघतात, माय बघतात, भाऊ बघतात, त्यांचं खानदान बघतात, त्यांचा वंश बघतात. काय बघत नाहीत? बघतात ना. एवढं बघितलेलं तुम्हाला आवडत नाही, एखाद्या नालायकाच्या सोबत पळून जाता, तुम्हाला लाजा नाहीत वाटत? टाळ्या नाही, आत्मपरीक्षणाचा विषय हा. ज्याच्या घरातली पोरगी पळून जाते ना, विचारा. ते दोन्ही मायबाप समोरासमोर बसून डसडसा रडतात ना. आम्ही संस्कार द्यायला कमी पडलो. आणि तर बसलेल्या प्रत्येक तरुणाला हिंदूंच्या प्रार्थना आहेत. आपण रामाचे वंशज आहेत, आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे अनुयायी आहोत. ज्याला वाटतं ना माझ्या बहिणीकडे कोणी वाईट नाही बघितलं पाहिजे, माझी त्याला विनंती आहे, त्याने दुसऱ्याच्या बहिणीकडे वाईट नाही बघितलं पाहिजे. लग्न करायचं म्हणलं तर शासकीय नोकरदार पाहिजे, पळून जायचं म्हणलं तर पंक्चर काढणारा बी जमतो. लाजा कशा वाटत नाही? मी नाही भेट महाराज कोणाच्या बापाला. इथून नाही बोलायचं तर बोलायचं कुठून? धर्म जागृती जर व्यासपीठ करणार नाही तर मग कोण करणार?